नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलाज डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासिकेला आपण मूल्य निर्धारणाचे वर्गीकरण किंवा प्रकार अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये आपण आकारिक मूल्य निर्धारण आणि संकलित मूल्य निर्धारण म्हणजे काय, त्याची व्याख्या, संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. आकारिक मूल्य निर्धारण व संकलित मूल्य निर्धारण या भागाबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आज आपण वास्तव मूल्य निर्धारण, पर्यायी मूल्य निर्धारण, निकष संदर्भीय मूल्य निर्धारण आणि मानक संदर्भीय मूल्य निर्धारण या भागाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आज आपण वास्तव मूल्य निर्धारण म्हणजे काय हे पहिल्यांदा बघूयात. वास्तव मूल्य निर्धारण म्हणजे काय, तर मूल्य निर्धारणासाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतींना वास्तव मूल्य निर्धारण असे म्हणतात. वास्तव मूल्य निर्धारण कशाला म्हणतात, तर मूल्य निर्धारणासाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतींना वास्तव मूल्य निर्धारण असे म्हणतात, की ज्यामध्ये दैनिक जीवन सदृश भूमिका वठवत असताना विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे अनेक बाजूंनी परीक्षण केले जाते. बघा, मूल्य निर्धारणाची ही जी पद्धत आहे, वास्तव मूल्य निर्धारण, ही कशी आहे, अपारंपरिक पद्धत आहे. जसं की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण लिखित स्वरूपामध्ये एखादी टेस्ट सोडवायला देणं, त्याच्या अनुषंगानं गुणधन करणं, हा जो प्रकार करतो, त्याच्या व्यतिरिक्त अपारंपरिक पद्धतीनं म्हणजेच नेहमी करतो त्या पद्धतीनं नाही, तर वेगळ्या पद्धतीनं हे मूल्य निर्धारण केलं जातं, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या भूमिका वठवत असताना त्यांनी केलेल्या कार्याचं अनेक पैलूंनी, अनेक बाजूंनी परीक्षण त्या ठिकाणी केलं जातं. मग अनेक बाजूंनी परीक्षण म्हणजे काय, तर विद्यार्थी जर त्याच्या सहकाऱ्यांच्या सोबत असेल, त्याचे जे सहकारी मित्र मैत्रिणी वर्गातील असतात त्यांच्याशी व्यवहार करत असताना त्याचं वर्तन कसं असतं, किंवा समाजामध्ये वावरत असताना एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याची भूमिका कशा पद्धतीनं तो व्यक्त करतो, किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये असेल, किंवा एखाद्या शैक्षणिक उपक्रमामध्ये असेल, एखाद्या प्रोजेक्टमध्ये असेल, एखादा प्रयोग करताना असेल, गटचर्चा करताना असेल, अभिरूप अध्यापन पद्धतीने अध्यापन करताना अध्ययन करताना असेल, तर तो कशा पद्धतीनं व्यवहार करतो हे अनेक बाजूंनी परीक्षण करण्याची जी पद्धत आहे त्याला वास्तव मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. म्हणजे त्यानं परीक्षेमध्ये लिहिलं किती, कसं मांडलं याच्यावरतीच फक्त मूल्य त्याचं ठरवलं जात नाही, तर ॲक्च्युली ती व्यक्ती म्हणून कशी आहे आणि मग समाजामध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका वठवत असतो, त्या दैनंदिन भूमिकांमध्ये तो त्याचं कार्य कशा पद्धतीनं करतो या संदर्भातलं जे मूल्य निर्धारण आहे त्याला वास्तव मूल्य निर्धारण असं संबोधलं जातं. म्हणजे या मूल्य निर्धारणाची वैशिष्ट्ये आपण बघूया, म्हणजे ही कन्सेप्ट अजून आपली क्लिअर होईल. तर वास्तव मूल्य निर्धारणाची काही वैशिष्ट्ये आहेत. पैकी पहिलं वैशिष्ट्य काय आहे, की स्वप्रतिबिंबाला प्रोत्साहन दिलं जातं या मूल्य निर्धारणामध्ये, की स्वतः आपण काय आहोत. कदाचित आपला गणित विषय कच्चा असेल, कदाचित इंग्रजी विषयावरती आपलं जास्तीचं प्रभुत्व नसेल, परंतु एक व्यक्ती म्हणून फक्त त्या विषयामध्ये आपण मागे पडतो म्हणून आपली प्रतिमा डळमळीत नाही आहे, किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग आहे परंतु तेच आपलं व्यक्तिमत्व नाही आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याचं काम हे वास्तव मूल्य निर्धारणामध्ये होतं. जसं की एखादा विद्यार्थी गणित इंग्रजीमध्ये कच्चा असू शकतो, पण त्याची चित्रकला, त्याचा अभिनय, त्याचं गायन कौशल्य अप्रतिम असू शकतं. मग बाकीचे त्याचे जे दुर्गुण आहेत, बाकीचे त्याचे जे दोष आहेत, त्या दोषांना थोडंसं बाजूला ठेवून त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याला प्रोत्साहन करून त्याला एक उत्तम अभिनेता, उत्तम गायक किंवा उत्तम ओरेटर बनवण्यासाठी आवश्यक असणारं बाकीचं जे प्रोत्साहन आहे ते देण्याचं काम हे वास्तव मूल्य निर्धारणामध्ये होतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की स्वमूल्य निर्धारणाची संधी या वास्तव मूल्य निर्धारणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे काय, तर स्वतःचं मूल्यमापन इतर आपल्याला कोण काय म्हणतं याच्यावरून न ठरवता स्वतःला ओळखणं, की आपण स्वतः काय आहोत, आपल्यात कुठले
ड्रॉबॅक्स आहेत याची आपल्याला जाणीव असायला पाहिजेच, पण त्याचबरोबर आपल्यामधलं पोटेन्शियल काय आहे, आपल्यामधल्या चांगल्या बाबी काय आहेत याचं देखील आपल्याला तेवढंच भान असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या उणिवा बाजूला सारून आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे हे ओळखून जर आपण त्याला दिशा देण्याचं, त्याच्यासाठी वेळ घालवून त्याच्यावरती परिश्रम घेण्याचं काम जर केलं तर निश्चितच आपण एक आदर्श, एखादी चांगली प्रसिद्ध यशस्वी व्यक्ती निश्चितच होऊ शकतो. मग अशी चांगली यशस्वी व्यक्ती होण्यासाठी स्वतःमध्ये नेमकं आपल्यात काय आहे हे स्वतःला ओळखता येणं गरजेचं आहे. आणि हे स्वतःचं मूल्यनिर्धारण करण्याची संधी ही वास्तव मूल्यनिर्धारणाच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यानंतर या मूल्यनिर्धारणाचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वनिर्मितीला संधी असते, की स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. दुसरं कुणी सांगितलं तर त्याच्यामध्ये फारसा फरक पडू शकत नाही, परंतु आपणच आपल्याला जर मोटिवेट करत गेलो, आपणच आपल्या उणिवांवरती मात करत गेलो तर निश्चितच ठराविक मर्यादेनंतर, ठराविक कालावधीनंतर आपण काय होणार आहे तर आपल्या यशस्वीतेकडे हळूहळू मार्गक्रमण करत जाणार आहे. म्हणून स्वनिर्मितीला संधी देण्याचं कामसुद्धा या वास्तव मूल्यनिर्धारणाच्या माध्यमातून होतं. कारण इंग्लिशमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे बघा, रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. म्हणजे एका दिवसात रोम बांधून झालेला नाही आहे. किंवा ताजमहाल सारखी एखादी वास्तू असेल तर ती एका रात्रीत उभा राहू नाही शकत, तर त्यासाठी परिश्रम हा खूप मोठा आहे. किंवा एखादा व्यक्ती PSI झाला, एखादा व्यक्ती डिप्युटी कलेक्टर झाला, किंवा एखादा व्यक्ती अन्य कोणता अधिकारी झाला तर तो एका रात्रीमध्ये झाला असं होऊ शकत नाही. तर तिथपर्यंत पोचण्यासाठी त्यानं किती त्याचं आयुष्यातला किती मौल्यवान वेळ जो आपण इतरत्र कितीतरी चुकीच्या सवयींसाठी वाया घालवतो तो न घालवता त्यांनी योग्य त्या ठिकाणी युटिलाइज केला, म्हणून त्या ठिकाणापर्यंत ते पोहोचलेले आहेत. म्हणजे आपल्याला एखादा आदर्श, प्रसिद्ध, यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी त्यांनी दिवसेंदिवस स्वतःला वेगवेगळे पैलू पाडून घेतले, त्या साच्यामध्ये स्वतःला बसवलं आणि त्याच्यानंतर त्यांना ते लेबल लागलेलं आहे. की सचिन तेंडुलकर जर आपण बघितला तर तो आज क्रिकेट खेळायला लागला आणि पुढच्या लगेच 1-2 महिन्यामध्ये तो जागतिक पातळीवरचा क्रिकेटपटू झाला नाही, तर जागतिक पातळीवरती त्याची जी मान्यता आहे किंवा त्याला मिळणारा जो दर्जा आहे तो मिळण्यासाठी त्यानं अथक परिश्रम केलेले आहेत. त्या परिश्रमांच्या जोरावरतीच तो त्या स्थानापर्यंत पोचलेला आहे. हे कशामुळे शक्य झालं तर त्याच्यातलं जे क्रिकेट खेळण्याचं कौशल्य आहे त्यानं दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वृद्धी केली, तेव्हाच ते घडलेलं आहे. म्हणून वास्तव्य मूल्यनिर्धारणाच्या माध्यमातून सुद्धा स्वनिर्मितीला चालना देण्याचं काम घडत असतं. त्यानंतर याचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैयक्तिक व गटात काम करण्याची संधी मिळते. म्हणजे इथं फक्त घोंगमपट्टी करून परीक्षेमध्ये आहे तसं उतरण्याचं काम नाही होत, तर वास्तव मूल्यनिर्धारणामध्ये काय होतं तर त्याला वैयक्तिक पातळीवरती आणि गटामध्ये काम करण्याची संधी दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणला जातो. त्यानंतर पुढचं त्याचं वैशिष्ट्य आहे की कक्षेबाहेर अध्ययन कृती करण्यास प्रेरणा देणे. म्हणजे सपोज आपला गणित विषय आहे तर गणितात जेवढे 4 उदाहरणं दिलेत तेवढी सोडवायची, तेवढेच टीचरांना दाखवायचं एवढं नाही, तर त्याच्यावरती आधारित अधिकाधिक गणित सोडवण्याचा सराव केला तर अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही कितीही अवघड गणित सहजरित्या सोडवू शकता. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर त्यासाठी सराव हा अत्यंत गरजेचा आहे. परंतु हे कधी होऊ शकतं जेव्हा आपण कक्षेच्या बाहेर, पुस्तकाच्या बाहेर जाऊन की इतिहासामध्ये एवढी शिवाजी महाराजांची माहिती दिली आहे, एकाच किल्ल्याची माहिती दिली आहे, तेवढीच करायची, तेवढीच परीक्षेत लिहायची, अशी वृत्ती नको. तर एक किल्ला जर आपल्याला रायगड किल्ला जर अभ्यासायचा असेल तर शिवाजी महाराजांनी फक्त रायगडच किल्ल्याची निर्मिती केलेली आहे का तर नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे त्यांचे जे किल्ले आहेत, मग त्याचं अवतीभोवतीचा परिसर कसा आहे, त्या किल्ल्याची रचना कशी आहे, तिथला जो तट आहे तो कसा आहे, भोवतालचा परिसर त्याचा कसा आहे, शत्रूंपासून त्या किल्ल्याला वाचवण्यासाठी कुठली प्रभावी योजना तिथं राबवलेली आहे. म्हणजे या सर्वांची माहिती आपण खोलात जाऊन घेण्याचा प्रयत्न केला तर कक्षेच्या बाहेर जाऊन त्याचं अध्ययन करणं असं त्याला संबोधतात. म्हणजे हे कक्षेच्या बाहेर जाऊन जेव्हा आपण कुठलीही अध्ययन कृती करतो
तेव्हाच आपण यशस्वीतेकडे निश्चितच वाटचाल करत असतो. म्हणून वास्तव मूल्य निर्धारणामध्ये असं कक्षेच्या बाहेर जाऊन अध्ययन करण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा देण्याचं काम घडत असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उच्च दर्जाची विचार कौशल्य व समस्या निराकरण करण्यास प्रेरणा देणं. म्हणजे काय, तर उच्च दर्जाची विचार कौशल्य म्हणजे जे आपण नॉर्मली विचार करतो त्याच्या पलीकडे जाऊन आपण जास्तीचा पुढचा भविष्यातला किंवा आगामी काळामध्ये काय परिस्थिती असेल त्या अनुषंगानं विचार करण्याचं जे कौशल्य आहे त्याला उच्च विचारसरणी असं म्हटलं जाते. म्हणजे आज मी 10वीला आहे, परंतु मी पंतप्रधान झालो तर काय करेन ही माझी भविष्यातली योजना. तुम्हाला कदाचित माहिती असेल की शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांपैकी एक जे महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य त्यांच्यामध्ये होतं, जे त्यांना त्यांच्या आदर्श स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी सहाय्यभूत ठरलं, ते गुणवैशिष्ट्य किंवा तो जो पैलू त्यांचा आहे तो म्हणजे दूरदृष्टी. तुम्हाला माहिती असेल की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावरती झाला, बरोबर. मग ह्या रायगडावरती तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ऐकून माहिती असेल तुम्हाला, कदाचित तुम्ही तिथं प्रत्यक्षही गेला असाल, तर तो रायगड चढण्यासाठी जरासा कठीण आहे, मुश्किल आहे. तो तिथपर्यंत जाणं सहजासहजी शक्य नाही. खूप परिश्रम घ्यावे लागतात आपल्याला. सहजासहजी रायगड जसं आपण प्रतापगडावरती चढतो तसं रायगडावरती चढणं शक्य नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. की कितीही व्यक्ती स्ट्रॉंग असला, कितीही त्याची बॉडी व्यवस्थित असली, फिट असली, तरीसुद्धा व्यक्तीला त्रास होतो तो रायगड चढताना. परंतु तुम्हाला माहिती असेल की शिवाजी महाराज रायगडावरती राज्याभिषेकासाठी जेव्हा निघाले होते तेव्हा ते हत्तीवरून निघाले होते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काम करणारा वेगवेगळे राजदूत तिथं आलेले होते त्यांना चेअरअप करण्यासाठी, काय म्हणतो आपण त्यांना, शुभेच्छा देण्यासाठी. तर त्यापैकी एक ब्रिटिश राजदूत तिथं होता आणि तो शिवाजी महाराजांच्याकडून निरखून बघत होता की शिवाजी महाराज ह्याच्यावरती हत्तीवरती बसून राज्याभिषेकासाठी निघालेले आहेत आणि तो जरा म्हणजे कौतुकानं औत्सुक्यानं त्यांच्याकडे बघत होता. आणि शिवाजी महाराजांनी ते लगेचच हेरलं की त्याच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. म्हणून त्यांनी विचारलं की तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत, म्हणजे जरासा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला वेगळे वाटत आहेत. तर त्यांनी उत्तर दिलं की महाराज, म्हटला तुमच्या कर्तृत्वावरती मला कुठला अविश्वास आहे असं नाही, परंतु रायगडावरती एका व्यक्तीला विदाऊट काही बोजा न घेता चढणं इतकं मुश्किल आहे, तर हत्ती कसं काय तो रायगडावरती चढू शकतो. तर शिवाजी महाराजांनी तिथं अतिशय समर्पक हसून उत्तर दिलं. ते म्हणाले की मला माहिती होतं की काही कालावधीनंतर माझा राज्याभिषेक असेल आणि राज्याभिषेकाला जाण्यासाठी हत्तीवरून मला जायचं आहे. त्यासाठी लहानपणापासूनच, म्हणजे तो हत्ती लहान होता तेव्हापासूनच मी त्याला रायगडावरती घेऊन जात आहे. त्याच्यामुळे त्याला इतका सराव झालेला आहे की तो आता सहजरित्या न थांबता न स्टॉप होता सहजरित्या मला रायगडाच्या वरतीपर्यंत सहजरित्या घेऊन जाईल. याला म्हणायचं दूरदृष्टी. म्हणजे कक्षेच्या बाहेर जाऊन विचार करण्याची वृत्ती ती प्रत्येकाच्यात असली तर समस्या निराकरण करणं अगदी सहज आणि सोपं होतं. म्हणजे भविष्यामध्ये काय संभाव्य धोके असू शकतात याची पूर्वसूचना जर असेल तर त्या अनुषंगानं आपल्याला अगोदरच, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जे आपण म्हणतो की आपत्ती आल्याच्या नंतर केलं जातं त्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणत नाहीत, तर आपत्ती येण्याच्या पूर्वी जे व्यवस्थापन केलं जातं त्याला आपत्ती व्यवस्थापन असं संबोधलं जातं. ते समस्या निराकरण क्षमतेवरती अवलंबून असतं. म्हणून उच्च दर्जाची विचार कौशल्य विकसित करण्याचं काम हे वास्तव मूल्य निर्धारणाच्या माध्यमातून होत असतं. तर अशा रीतीने आपण वास्तव मूल्य निर्धारण म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. यानंतर आपण पुढचं मूल्य निर्धारण बघूयात. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पर्यायी मूल्य निर्धारण. आता पर्यायी मूल्य निर्धारण म्हणजे काय, तर पर्यायी मूल्य निर्धारण ही मूल्यमापनाची अशी रचना आहे जी उच्च बोधात्मक कौशल्य आणि नवीन परिस्थितीत समस्या निराकरणासाठी ज्ञानाचे उपयोजन करते. त्याला पर्यायी मूल्य निर्धारण असं संबोधलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा काय अपेक्षित आहे,
तर उच्च बोधात्मक कौशल्य अपेक्षित आहेत आणि नवीन परिस्थितीमध्ये समस्या निराकरणासाठी त्याचा उपयोग केला जाणं अपेक्षित आहे. आता ह्या जे पर्यायी मूल्य निर्धारण आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं तर विद्यार्थ्यांना बहुपर्यायी व लघुत्तरी प्रश्न देऊन त्याचं मूल्यमापन केलं जातं. मग त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांना काय केलं जातं तर त्यांच्या बौद्धिक क्षमतांचं मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. बौद्धिक कौशल्य त्यांची काय आहेत याचं मूल्यमापन करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रकल्प द्यायचे. प्रकल्प मग तुमचे इतिहासातले, भूगोलातले, विज्ञानातले किंवा पर्यावरणातले कुठल्याही विषयाचे प्रकल्प असू शकतात. त्याच्या अनुषंगानं प्रकल्पामध्ये विद्यार्थ्याला स्वतः कृती करायला संधी प्राप्त होत असते. म्हणजे प्रकल्पाच्या माध्यमातून त्याची समस्या निराकरण क्षमतासुद्धा वाढवण्यास मदत होऊ शकते. असे प्रकल्प विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत की त्याची माहिती त्यांनी स्वतः शोधायची आहे, त्याचं उपयोजन त्यांनी स्वतः करायचं आहे. त्याच्यानंतर निबंध लेखनाच्या माध्यमातून असेल, मुलाखतीच्या माध्यमातून असेल किंवा संगणक तर अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये, तर संगणकावरती कार्य करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यायची आहे. त्याचबरोबर विज्ञानातले प्रयोग असतील, विद्यार्थी संचिका असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण या पर्यायी मूल्य निर्धारणामध्ये केलं जातं. म्हणजे मूल्य निर्धारण करायचं आहे परंतु साचेबद्ध पद्धतीनं फक्त टेस्टच्या माध्यमातून करायचं नाही. म्हणजे फक्त एखादी 100 मार्काची चाचणी सोडवायला दिली, त्याच्यामध्ये किती बरोबर उत्तरं सोडवली, त्याच्या अनुषंगाने त्यांना मार्क्स दिले असं नको. तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांना प्रकल्प द्यायचे, त्यांची मुलाखत घ्यायची, त्यांचं स्वतःचं व्ह्यू काय आहे. मुलाखत हे काय असतं, अभिव्यक्तीचं एक माध्यम असतं की एखाद्या विषयाबाबत, एखाद्या प्रश्नाबाबत स्वतःचं मत काय आहे हे मुलाखतीच्या माध्यमातून चांगलं समजू शकतं की इतरांच्या भावना काय आहेत किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे. की सपोज आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या सामाजिक समस्या असतात, तर त्या सामाजिक समस्याची सोडवणूक करण्यासाठी वेगवेगळे उपाय त्या ठिकाणी राबवले जातात. परंतु मला सुचणारे उपाय हे दुसऱ्याला सुचणाऱ्या उपायापेक्षा भिन्न असू शकतात. दुसऱ्याला सुचणारे उपाय हे तिसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न असू शकतात. कारण आपली कल्पनाशक्ती किती आहे त्याच्या जोरावरती आपण पर्यायी उत्तर त्या ठिकाणी देत असतो. त्याच्या माध्यमातून समस्येची उकल चांगलीच होऊ शकते. जसं की आता बघा की हवा प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. तर हवा प्रदूषण रोखण्यासाठी एक व्यक्ती म्हणून तुम्ही काय काय कराल, असा जर तुम्हाला एखादा विषय दिला तर तुमचं मत त्या ठिकाणी वेगळंच असणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी किंवा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तुमची उपाययोजना काय असेल, अशा रीतीचे जर तुम्ही काही निबंध विद्यार्थ्यांना दिले आणि त्याचबरोबर त्यांचं मुलाखतीच्या माध्यमातून मत विचारलं तर तिथं तुम्हाला असंख्य उपाय मिळू शकतात. हे मुलाखतीच्या माध्यमातून साध्य होऊ शकतं. म्हणून अशा चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची मुलांची वृत्ती किती आहे, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक आहे की न्यूट्रल आहे, हे सुद्धा आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून समजू शकतं. त्याचबरोबर संगणकाच्या माध्यमातून आपली तार्किक क्षमता असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या असंख्य क्षमतांचं विकसन हे संगणकावरती केल्या जाणाऱ्या कार्याच्या माध्यमातून म्हणजे करता येऊ शकतं. म्हणून विद्यार्थ्यांना PPT बनवायला तुम्ही सांगू शकता, विद्यार्थ्यांवर एखादं प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी सांगू शकता, विद्यार्थ्यांना एखादा प्रोग्रॅम कसा अरेंज करायचा त्याचं नियोजन करण्यासाठी सांगू शकता किंवा एक्सेलच्या माध्यमातून, वर्ड फाईलच्या माध्यमातून किंवा ॲनिमेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्याचं काम तुम्ही निश्चितच करू शकता. त्याचबरोबर विज्ञानातले प्रयोग असतील, विद्यार्थी संचिका असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थी तिथं कसा कार्य करतोय, तो स्वतः तिथं कशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करतोय, याच्या अनुषंगानं त्याचं मूल्य निर्धारण जे केलं जातं त्याला पर्यायी मूल्य निर्धारण असं संबोधलं जातं. म्हणजे पारंपरिक चाचणीच्या व्यतिरिक्त इतर मार्गांनी केलं जाणारे जे मूल्य निर्धारण आहे त्याला पर्यायी मूल्य निर्धारण असं संबोधलं जातं. आय थिंक तुमची ही सुद्धा कन्सेप्ट क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट आपला म्हणजे मूल्य निर्धारणाचा प्रकार आहे तो म्हणजे मानक संदर्भीय मूल्य निर्धारण. आता मानक संदर्भीय मूल्य निर्धारण म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्या गटावर प्रयोग करून एका विशिष्ट टप्प्याबाबत निश्चित असे मानक तयार करता येते व त्यास अनुसरून मूल्य निर्धारण केले जाते, त्यास मानक संदर्भीय मूल्य निर्धारण असं संबोधलं जातं. बघा इथं काय करायचं आहे, एखाद्या मोठ्या गटावरती काय करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. कशाच्या बाबतीत करायचा आहे, एखाद्या विशिष्ट टप्प्याचं मानक निश्चित करून तो प्रयोग करायचा आहे आणि त्याला अनुसरून जे मूल्य निर्धारण केलं जातं त्याला मानक संदर्भीय मूल्य निर्धारण असं संबोधलं जातं. म्हणजेच काय करायचं इथं बघा
की शालेय विद्यार्थ्यांची संपादनाचं मापन करून तो विद्यार्थी पास आहे की नापास आहे हे आपण ठरवलं जातं. की पास म्हणजे पासाचं मानक काय आहे की 35% मार्क्स मिळाले पास, 40% पासिंग असेल तर 40% मार्क्स मिळाले पास, अबोव 70च्या वरती असेल डिस्टिंक्शनमध्ये पास, 60च्या वरती असेल तर फर्स्ट क्लासमध्ये पास. म्हणजे हे आपण काय ठरवलेले आहेत, पास होण्याचे किंवा नापास होण्याचे मानक ठरवलेले आहेत. त्याच्या अनुषंगानं तो विद्यार्थी पास आहे की नापास आहे हे कळतं, त्याला मानक संदर्भीय मूल्यनिर्धारण असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या मूल्यनिर्धारणामध्ये केवळ विशिष्ट वर्गातीलच नव्हे तर इतर शाळेतील मुलांच्या संपादनाची तुलना करून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा विकास केला जातो. त्याला सुद्धा हे मानक संदर्भीय मूल्यनिर्धारणच म्हटलं जातं. म्हणजे इथं फक्त वर्गामध्ये सपोज एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत, 9वीचा वर्ग आहे, 9वीच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत, तर 40 विद्यार्थ्यांमध्ये हायेस्ट मार्क मिळाले म्हणजे तो पहिला असं नाही. तर अवतीभोवती ज्या शाळा आहेत तुमच्या तालुक्यातल्या, तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या राज्यातल्या इतर शाळांशी तुलना करून त्या तुलनेत एखाद्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले त्याच्यानुसार आपली गुणवत्ता यादी ठरत असते. की राज्यामध्ये येणारा पहिला, हा जिल्ह्यामध्ये आला, हा तालुक्यामध्ये आला, हा केंद्र शाळेमध्ये आला, हे जे आपण ठरवतो ते मानक संदर्भीय मूल्यनिर्धारण असतं. तिथं फक्त वर्गातील विद्यार्थ्याचीच तुलना होते असं नाही, तर त्याबरोबर त्याची जिल्ह्यापासून देश पातळीपर्यंत, तालुक्यापासून गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत त्याची तुलना केली जाते. त्याला मानक संदर्भीय मूल्यनिर्धारण असं म्हटलं जातं. की त्याच्यावरून ठरवायचं की त्याची नेमकी गुणवत्ता त्या शाळेची समजा किंवा त्या विद्यार्थ्याची पर्टिक्युलर काय गुणवत्ता आहे हे आपण समजू शकतो. एखाद्या शाळेमध्ये सगळे ढ आहेत आणि 50%चा पहिला आला म्हणजे गावात पहिला आला म्हणजे तो खूप हुशार असं म्हणू शकत नाही. तर बाकीच्या शाळांमध्ये 90%, 80%, 95%, 99% मार्क्स, इव्हन 100% असणारे सुद्धा हल्ली खूप विद्यार्थी बघायला मिळतात. मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे मागच्या 1-2 वर्षांमध्ये बेस्ट 5च्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पहिलं कोण हे ठरवायला बोर्डालाच कन्फ्युजन झालं होतं. कारण 102 विद्यार्थी असे होते की ज्यांना 100%पेक्षा जास्त मार्क्स होते. म्हणजे अशी सुद्धा परिस्थिती असू शकते. त्याच्या तुलनेत मग मुलांच्या संपादनाची तुलना करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर बुद्धिमत्ता चाचणी आणि प्रमाणित चाचणी. प्रमाणित चाचणी म्हणजे काय की शाळे पातळीवरती पेपर तयार केला आणि तो मुलांना सोडवायला दिला आणि त्याच्यानुसार त्यांची गुणवत्ता ठरवली असं होत नाही. कारण शिक्षक जर शाळेमध्ये चाचणी तयार करत असतील तर त्यांनी जो भाग शिकवलेला आहे, जो घटक त्यांनी विद्यार्थ्यांना कोळून पाजलेला आहे त्या भागावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तर विद्यार्थ्यांना आली तर त्याची गुणवत्ता चांगली असं आपण म्हणू शकत नाही. तर त्रयस्थ व्यक्तीनं, बोर्डानं असेल किंवा एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी असेल ती चाचणी तयार केलेली असेल तर त्याला प्रमाणित चाचणी असं म्हटलं जातं. मग ती चाचणी कुणाही एका व्यक्तीनं केलेली आहे, त्यानं त्या वर्गापुरती नाही तर पूर्ण राज्यापुरती, पूर्ण तुमचा जिल्हा असेल किंवा तुमचं जे बोर्ड असेल त्या विभागापुरतं ती चाचणी घेतली जाते. त्याच्यानुसार तुमची गुणवत्ता ठरवली जाते. त्याला प्रमाणित चाचणी असं म्हटलं जातं. अशी बुद्धिमत्ता चाचणी, प्रमाणित चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपादन क्षमता समजण्याची जी कसोटी आहे किंवा जे मूल्यनिर्धारण आहे त्याला मानक संदर्भीय मूल्यनिर्धारण असं संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार बघूयात, निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण. आता निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण म्हणजे काय की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विशिष्ट अध्यापन उद्दिष्टे कितपत साध्य केली आहेत याचे मापन केले जाते. त्याला निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण असं संबोधलं जातं. म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विशिष्ट अध्यापन उद्दिष्टे म्हणजे काय इथं विचारले किंवा सांगायचं आहे, अध्यापन उद्दिष्ट कितपत साध्य केली आहेत याचं मापन केलं जातं. मापन करायचं आहे पण उद्दिष्ट किती साध्य झाली याचं करायचं आहे, त्याला निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण असं संबोधलं जातं. आता हे निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण केलं जातं म्हणजे काय तर उदाहरणार्थ आपल्याला काही ठराविक वेळ दिलेला आहे, त्या ठराविक वेळेमध्ये आपण कितपत ते उद्दिष्ट साध्य केलेलं आहे हे आपल्याला तपासायचं आहे. म्हणजे काय तर सपोज तुमचं टायपिंग आहे, टायपिंगचा क्लास तुम्ही लावलेला आहे, तर तुम्हाला ठराविक शब्द ठराविक मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे असतात. ते पण त्याच्यामध्ये ॲक्युरसी लागते, बिनचूक लागतात ते शब्द. तर असं टंकलेखन करत असताना तुम्ही जर बिनचूक 40 शब्दांचं एका मिनिटामध्ये 40 शब्द जर योग्य पद्धतीनं बिनचूक टाईप केलं
तर तुमची ही क्षमता आहे किंवा तुम्ही ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर बेरीज, वजाबाकी किंवा इतर गणितीय क्रिया ज्या आहेत त्या कमीत कमी सोडवल्या तर बघा तुमचा पेपर लवकर कव्हर होतो आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा जास्त मिळतात. जसं की स्कॉलरशिप, MTS, NTS, इतर बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील, नवोदय असेल किंवा इतर कोणत्याही आपल्या हायर लेवलच्या म्हटलं तर सेट नेटसारख्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टाईम लिमिट असतं की एवढे क्वेश्चन सोडवायचे आहेत, एवढा वेळ आहे आणि एवढ्या वेळामध्ये तुमचे एवढे एवढे प्रश्न सोडवून झाले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला ठराविक वेळ दिलेला असतो. अर्धा मिनिट, 1 मिनिट, जो काही वेळ असेल त्या वेळेमध्येच तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून अधिकाधिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं अधिकाधिक मार्क्स मिळू शकतात आणि त्याच्यानुसार तुमची गुणवत्ता ठरवली असते. म्हणजे तिथं निकष ठरलेले असतात की किती वेळामध्ये काय करायचं आहे आणि ते जर केलं तर तुम्ही ते उद्दिष्ट साध्य केलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या मूल्यनिर्धारणाचा हेतू काय असतो तर जसं की आपण मानक संदर्भीय मूल्यनिर्धारणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याची फक्त वर्गातील विद्यार्थ्यांशी नव्हे तर गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत त्याच्या गुणवत्तेची तुलना करतो, तसं इथं घडत नाही. तर इथं काय घडतं, याचा मुख्य हेतू काय असतो तर इतर विद्यार्थ्यांशी तुलना करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी कोणत्या इयत्तेत कितपत उद्दिष्टे किंवा कितपत क्षमता साध्य केल्या आहेत हे पाहणे हा असतो. म्हणजे काय तर त्याची तुलना करायची नाही आपल्याला. त्याचा पहिली रँक आहे, त्याची 10वी आहे की 50वी आहे, 80% पडला म्हणून तुझा पहिला नंबर, 70% पडला म्हणून त्याचा दुसरा नंबर, असं नाही ठरवायचं आपल्याला. तर प्रत्येक इयत्तेनुसार प्रत्येक विषयाची ठराविक उद्दिष्ट ठरलेली असतात आणि त्या उद्दिष्टाच्या अनुषंगानं त्या उद्दिष्टांचं तुम्ही कितपत अध्ययन केलेलं आहे, आवश्यक त्या क्षमता तुम्ही कितपत साध्य केलेल्या आहेत हे तपासलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण खूपच गरजेचं आहे. कारण का तर आपल्याला माहिती आहे की एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेला असतो, इवन तो D.Ed, B.Ed, M.Edला सुद्धा येतो आणि इंग्रजी विषयातून त्यानं त्याची PG सुद्धा कंप्लीट केलेली असते, परंतु तो विद्यार्थी 5 मिनिट स्वतःबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या विषयाबद्दल स्वतःचं मत इंग्लिशमध्ये फ्लुएंटली मांडू शकत नाही. असं का घडतं, तो ग्रॅज्युएशनपर्यंत आलेला आहे म्हणजे त्यानं प्रत्येक इयत्तेमध्ये इव्हन आता पहिलीपासूनच इंग्रजी आहे, पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत 15 वर्ष त्यानं इंग्रजीचा पेपर दिलेला आहे, तरीसुद्धा त्याचं कम्युनिकेशन स्किल तिथं कमी पडतं. कारण आपली जी मूल्यमापन व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये फक्त निकष नाहीत ठरवले जात, म्हणजे ते निकष प्राप्त केले की नाही त्याचं. कारण भाषाविषयी म्हटलं तर त्याची मूलभूत 4च कौशल्य असतात. कुठले कुठले तुमचं स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग किंवा आपण LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, ही 4 कौशल्य आपली महत्त्वाची असतात. त्यापैकी प्रत्येक कौशल्य त्याचं प्राप्त झालेलं आहे का हे बघत नाही आपण, फक्त रिटन कम्युनिकेशन त्याचं कसं आहे याच्यावरती आधारितच त्याचं मूल्यमापन करतो. आणि प्रत्येक विद्यार्थी रिटन कम्युनिकेशन म्हणजे त्याला लिहायला सांगितलं खूप छान लिहितो, एखाद्या विषयावरती 10 पानं म्हटलं तर 10 पाने निबंध तो सहज लिहू शकतो, परंतु एखाद्या विषयावरती 10 मिनटं बोल म्हटलं तर तो बोलू शकत नाही. कारण का त्याचं कम्युनिकेशन स्किल तिथं कमी पडतं, कारण त्याचा सरावच त्यानं केला कमी पडतो. याचा अर्थ काय की त्याच्याकडं कुणीही गांभीर्यानं बघत नाही, ना शिक्षक बघत, ना स्वतः बघत, ना पालक बघत, म्हणजे कुणीच त्याच्याकडं फारसं लक्ष देत नाही. त्याच्यामुळं ते स्किल हळूहळू कमी 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 होत जातं, त्याच्यातली अभिरुची कमी कमी होत जाते, त्याच्याकडं आपण निग्लेक्ट करायला लागतो आणि नंतर आपलं एक विशिष्ट स्टेटस आपण निर्माण केलं असतो. शाळेमध्ये पहिला येणारा मुलगा, शाळेमध्ये फर्स्ट रँकमध्ये, पहिल्या 3 रँकमध्ये येणारे विद्यार्थी, हे स्वतःच एक रिप्युटेशन आपण एक वलय आपल्या भोवती तयार करतो आणि मग मला हे येत नाही असं मानायला आपलं मन तयार होत नाही. माझ्यात हे ड्रॉबॅक्स आहेत, मला इंग्रजीमध्ये 90 मार्क्स आहेत. स्टुडंट्स कम्स विथ द मेमो दे हॅव 90 मार्क्स इन इंग्लिश बट दे अनेबल टू स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश. व्हाय इज इट हॅपन? का असं घडतं तर त्याला एकच रिझन आहे. काय रिझन आहे तर आपण कम्युनिकेशन स्किलचा आवश्यक तो सराव करत नाही. कारण बोलणं कधी सुधारतं जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करतो, पण ती प्रॅक्टिसच आपण करत नाही. त्याच्यामुळं आपलं ओरल कम्युनिकेशन कमी पडतं आणि त्याच्यामुळं ते उद्दिष्ट साध्य झालं का नाही हे सुद्धा आपलं मूल्यनिर्धारण बघतच नाही, आपली मूल्यमापन व्यवस्था बघतच नाही, आपली परीक्षा व्यवस्था
त्याच्यावरती भरच देत नाही. त्याच्यामुळं काय होतं, आपल्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि पुढं पुढं आपल्याला त्याची भीतीसुद्धा वाटायला लागते. म्हणजे 10 मिनटं इंग्रजीमध्ये बोल म्हटलं की आपल्याला घाम फुटायला लागतो. असं का घडतं, तर त्याची आपल्याला कुठंतरी मनामध्ये धास्ती वाटायला लागते, त्याच्याबद्दल भीती, दडपण यायला लागतं. त्याच्यामुळं हे सगळं घडत असतं. परंतु खरं त्याचं रिझन हे आहे, किंवा खरं त्याचं कारण हे आहे की आपण इंग्रजी भाषेला, म्हणजे जनरली बऱ्याच ठिकाणी हे ऑब्झर्वेशनला मिळतं आपल्याला, की आपण इंग्रजी भाषेला वास्तविकतेपेक्षा जास्त महत्त्व देतो. आणि त्याच्यामुळं जसं की आपल्याला तेलुगू येत नाही, आपल्याला कमीपणा वाटतो का, मला तेलुगू येत नाही, मला कन्नड येत नाही, मला पंजाबी भाषा येत नाही, मला गुजराती येत नाही, याच्याबद्दल आपल्याला कधी न्यूनगंड वाटतो का, कधी आपल्याला त्याच्याबद्दल कमीपणा वाटतो का, किंवा आपल्याला एखाद्याला येते छान गुजराती बोलायला आणि मला येत नाही अशी जलसी कधी वाटते का? निश्चितच नाही. परंतु इंग्रजीच्या बाबतीत आपल्याला ते दडपण नेहमी येतं. कारण का, आपण वास्तवतेपेक्षा त्या भाषेला महत्त्व अधिक द्यायला लागलेलो आहोत आणि मनाच्या कोपऱ्यामध्ये असं ठरवून टाकले आपण की ती भाषा खूप अवघड आहे, आणि जेव्हा इंग्रजांचं विमान डोक्यावरून जातं तेव्हाच ती भाषा पचनी पडते. परंतु हे जर चुकीचे गैरसमज आपल्या मनातून आपण काढून टाकले आणि कक्षेच्या बाहेर जाऊन जर त्याचा विचार केला, उच्च बुद्धिमत्ता कौशल्याचा वापर करून जर दैनंदिन जीवनामध्ये, दैनिक घडामोडी आपल्या जीवनामध्ये, जे डेली आपले अनुभव असतात ते जर आपण इंग्लिशमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच आपली त्या भाषेवरती सुद्धा कमांड येऊ शकते, प्रभुत्व निश्चितच येऊ शकतं. हे या मूल्यनिर्धारणाच्या माध्यमातून साध्य होतं. म्हणजे निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण जर केलं की ही इंग्रजी कुठलीही भाषा की असेल तर त्याची ही 4 कौशल्य आहेत ना, मग त्याचं लिसनिंग कौशल्य कितपत साध्य झालेलं आहे, त्याचं स्पीकिंग कौशल्य कितपत साध्य झालेलं आहे, त्याचं रीडिंग कौशल्य कितपत साध्य झालं आहे, आणि तिथं रायटिंग कौशल्य, मग बऱ्यापैकी आपला सगळा जो भारतीय समाज आहे तो रिटन कम्युनिकेशनमध्येच आपल्याला जास्त दिसेल. काही ठराविक गट सोडला, काही मोजके लोक सोडली, तर बाकीचे सगळे रिटन कम्युनिकेशनमध्येच आपल्याला बेस्ट दिसतील. बाकीचे सगळे ओरल कम्युनिकेशनमध्ये निश्चितच, म्हणजे आपण सगळे समदुःखी आहोत हे आपल्याला नंतर जाणवेन, आणि मग आपल्यातला न्यूनगंडसुद्धा हळूहळू कमी होईल. परंतु हा न्यूनगंड कमी होण्यासाठी आपल्याला सराव निश्चितच त्या ठिकाणी करावा लागेल. म्हणून ह्या क्षमता कितपत साध्य झाल्या आहेत की नाहीत, ह्या इयत्तेला हे ठरवलेलं होतं, हे उद्दिष्ट साध्य झालं की नाही हे तपासलं पाहिजे. ह्या अनुषंगानं मूल्यनिर्धारण केलं तर सगळेच विद्यार्थी जे शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडतील ते निश्चित नोकरीसाठी लायक बनतील. आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग क्षेत्रातले बरेचसे इश्यूज वर्तमानपत्रांमध्ये येत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा इश्यू की जेव्हा बाहेरचं कॅम्पस लागतं एखाद्या अभियांत्रिकी कॉलेजवरती, तर त्याच्यामध्ये त्यांच्या डाट्यानुसार आपल्या भारतामध्ये 90%, 80च्या वरतीच, इवन 90%सुद्धा म्हणायला हरकत नाही, जे अभियंते आहेत ते नोकरी न देण्याच्या लायकीचे आहेत. असे बरेचसे आर्टिकल तुम्हाला पेपरमध्ये वाचायला सुद्धा भेटले असतील. याचं कारण काय आहे, तर अभियांत्रिकी कौशल्यासाठी किंवा त्या विषयामध्ये, त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारं नॉलेज कदाचित मुलांच्याकडं असेल, पासिंग सर्टिफिकेट त्यांच्याकडं असेल, परंतु त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं जे हस्तकौशल्य आहे ते मुलांच्याकडं जाणवत नाही किंवा असत नाही. त्याचं रिझनच हे आहे की आपली मूल्यमापन व्यवस्था जी आहे ती प्रत्येक उद्दिष्टाला समान वेटेज देत नाही. सर्व उद्दिष्ट साध्य झालेले आहेत का नाही हे व्यवस्थित पाहत नाही. म्हणून या मूल्यनिर्धारणाला खूप महत्त्व आहे. त्यानंतर आपण बघूया या मूल्यनिर्धारणाची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की हे मूल्यनिर्धारण विशिष्ट निकषाच्या संदर्भात केलं जातं. आता विशिष्ट निकषाच्या संदर्भात केलं जातं म्हणजे काय, तर ह्या मूल्यनिर्धारणामध्ये प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं त्याचे निकष ठरवले जातात आणि त्या निकषाच्या अनुषंगानं त्यातली कौशल्य कितपत साध्य केलेली आहे ते तपासलं जातं. की जसं की इतिहास विषय जर आपण घेतला तर इतिहास विषयामध्ये आपल्याला एखाद्या विषयाचं, एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या घटनेचं प्रसंगरूप सादरीकरण करता येणं खूप गरजेचं आहे. परंतु त्याचं मूल्यमापन कधीही आपल्याकडे होत नाही. तसं केलं पाहिजे, हे या निकष संदर्भी मूल्यनिर्धारणामध्ये अपेक्षित आहे. जसं की आता भाषा विषयाचं मी सांगितलं की स्किलवरतीच आपली भाषा डिपेंड असते, परंतु त्या सगळ्या स्किलचं
डेव्हलपिंग झालेलं आहे का नाही हे आपण तपासत नाही, ते तपासलं पाहिजे. अशा संदर्भात हे विशिष्ट निकष ठरवून त्या संदर्भात केलं जातं, त्याला निकष संदर्भीय मूल्य निर्धारण म्हटलं जातं. वेगवेगळ्या इंटरनॅशनल स्कूल्स असतील किंवा काही नामांकित काही संस्था आहेत की ज्या ठिकाणी या संदर्भातलं मूल्य निर्धारण करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु सर्रास सर्व शाळांमध्ये तो राबवला जातो असं होत नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे मूल्य निर्धारण अचूक असतं. आता हे मूल्य निर्धारण अचूक असतं म्हणजे काय, की असं वेगवेगळे निकष आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर त्या अनुषंगानं म्हणजे आपलं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य निर्धारण आहे की नाही, ते सुद्धा निकष संदर्भीय मूल्य निर्धारणामध्येच येतं, की त्याच्यामध्ये आपल्याला एका व्यक्तीचे फक्त एकच नाही तर असंख्य पैलू बघायला मिळतात. एका विद्यार्थ्याचे असंख्य पैलू आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा उलगडतात, की त्याच्या माध्यमातून तो एखाद्या विषयामध्ये कमी असेल आणि दुसऱ्या विषयामध्ये त्याची अभिरुची जास्त असेल तर त्या क्षेत्राकडं मोटिवेट करण्यासाठी त्याला निश्चितच मदत करता येऊ शकते आणि तो त्याच्या जीवनामध्ये निश्चितच यशस्वीसुद्धा होऊ शकतो. म्हणजे ह्यासाठी हे मूल्य निर्धारण अचूक आहे. त्याचबरोबर तिसरं त्याचं वैशिष्ट्य आहे की संबंधित निकषाच्या आधारे सदर निकष पार पाडू शकणारे व न पाडणारे असे त्याचे 2 गट होतात. म्हणजे इथं पास नापास ही संकल्पना नाही आहे, तर निकष जे ठरवलेले आहेत आपण तर ते त्यानं पार केले की नाही आणि पाडणारे एका बाजूला आणि न पाडणारे एका बाजूला. म्हणजे आता सपोज भाषा हाच विषय आपण घेतला तर भाषेच्या आपण 4 कौशल्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं. पैकी कोणकोणत्या कौशल्यामध्ये कोण कितपत माहीर आहे याचं आपण वर्गीकरण केलं तर त्याच्यामध्ये 2च गट पडतील, की कुठल्या मुलांनी हे निकष पार केलेले आहेत, कुठल्या मुलांनी ते निकष पार केलेले नाहीत. ज्यांनी केलेले आहेत त्यांचं अभिनंदन, ज्यांनी केलेलं नाही तर त्यांना करण्यासाठी जास्तीची मदत करणं, त्यांना आवश्यक ती साधनं पुरवणं, आवश्यक त्यांच्या ज्या उणीव आहेत त्याला मात करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो. फक्त त्यांना लेबलिंग नाही करायचं, तू पास झाला तू नापास झाला हे इथं अपेक्षित नाही आहेत. तर तू कुठं आहेस, कुठं कमी पडलेला आहेस आणि पडलेला आहेस कमी तर का पडलेला आहेस, त्याचे रिझन्स काय आणि त्या रिझन्सच्या माध्यमातून त्याच्यावरती उपाययोजना काय असू शकतील हे त्या ठिकाणी समजू शकतं. त्यानंतर या इथं चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बघा. या मूल्य निर्धारणातून अध्ययन अध्यापनाला योग्य दिशा मिळते, की असं जर मूल्य निर्धारण केलं तर अध्ययन अध्यापन योग्य दिशेनं जाईल, की फक्त शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती ही होऊ शकत नाही, की आज माझ्या नियोजनानुसार हा टॉपिक शिकवायचा आहे तर तो मी शिकवला, माझा विषय संपला, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. तर मुलांना कुठला टॉपिक शिकवायचा आहे त्याच्या अगोदर त्यांचं पूर्वज्ञान काय आहे, त्याच्या जर बेसिक कन्सेप्टच त्यांच्या पूर्ण नसतील तर पुढचा भाग शिकून काहीच उपयोग नाही. जर आपल्याला जाणवलं की मला आता विद्यार्थ्यांना पदावली शिकवायची आहे, मला विद्यार्थ्यांना एखादा भौमितिक प्रकार शिकवायचा आहे तर त्याच्यापूर्वी त्यांची पूर्वज्ञानाची चाचणी घेऊन त्याच्या अनुषंगाने त्यांची जर उजळणी केली तर तो घटक शिकवण्यासाठी निश्चितच सहाय्य होऊ शकतं. म्हणजे सेतू पाठ्यक्रम तिथं राबवला पाहिजे. त्यानंतर पुढचा त्याचा भाग आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचं यश त्यांच्या गटाच्या तुलनेत न ठरवता निकषाच्या संदर्भात ठरवलं जातं. अगदी महत्त्वाचं आहे हे, की विद्यार्थ्यांचं यश ठरवायचं आहे परंतु वर्गामध्ये तो कितवा आहे हे लेबलिंग त्याला नाही करायचे. तर जे आपण निकष ठरवलेले होते त्या निकषाच्या अनुषंगाने ठरवायचं आहे की हे निकष तू व्यवस्थितरित्या पार केलेले आहेत, ह्या निकषाला तुझा टच पण नाही झालेला किंवा हे निकष तुझे अतिशय कच्चे आहेत, ह्या निकषावरती तू चांगल्या पद्धतीनं मात करायला पाहिजे, ह्या निकषाचं तुझं अगदी परफेक्ट नियोजन झालेलं आहे किंवा तू याच्यामध्ये माहिरच झालेला आहेस हे विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. ते या निकष संदर्भीय मूल्य निर्धारणामध्ये ठरवलं जातं. इथं तुलना नाही केली जात, तर स्वतः कुठं कमी पडतो, स्वतःचे ड्रॉबॅक्स कुठले आणि तो स्वतःतल्या स्ट्रेंथ कुठल्या हे मुलांना त्या ठिकाणी समजू शकतं आणि हे एकदा समजलं की आयुष्य खूप सिम्पल होऊन जाईल. अशा पद्धतीनंच हे मूल्य निर्धारण झालं पाहिजे खऱ्या अर्थानं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे हे मूल्य निर्धारण विद्यार्थ्याला निश्चित प्रमाणात यशप्राप्तीसाठी प्रेरणा देतं. निश्चित प्रमाणात यशप्राप्तीसाठी प्रेरणा देतं म्हणजे काय, की सपोज आपण सचिन तेंडुलकरचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला माहिती आहे की सचिन तेंडुलकर 10वीला पास होऊ शकला नाही. आता त्याची कारणं बरीचशी आहेत की त्याच्या सरावामुळं, त्याच्या बाकीच्या
फोकस म्हणजे त्याचा जो क्रिकेटमध्ये जो त्याचा फोकस होता त्याच्यामुळं त्याच्याकडं अभ्यासाकडं त्यानं फारसं लक्ष दिलं नाही हे त्याचं रिझन असणार. परंतु त्या रिझनमध्ये न जाता आपल्याला समजून घ्यायचा भाग आहे की 10वीला नापास असणारा विद्यार्थी जगाच्या पातळीवरती अनेक लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला आहे. मग इथं त्याचं 10वीला पास होणं महत्त्वाचं आहे का? क्रिकेटमधलं हायेस्ट त्याची जी पोझिशन त्यानं प्राप्त केलेली आहे ती प्राप्त करणं महत्त्वाचं. तर निश्चितच त्यानं जे गोल अचीव केलेला आहे त्यालाच आपण वेटेज देणार. बाकीचे त्याचे जे ड्रॉबॅक्स असतील ते आपण निग्लेक्टच केले पाहिजेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं सुद्धा जर असंच आपण केलं की काही गोष्ट येत नाही म्हणून तो आयुष्यातून बाद झाला असं नाही होऊ शकत. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याला जे येतं आहे त्याला खतपाणी घातलं, त्याला जर वाढवलं, त्याला जर पोसलं, त्याला जर योग्य ऊन पाणी हवा आवश्यक ते खत न्यूट्रिशन जर दिलं तर ते झाड निश्चितच फळाफुलांनी बहरणार आहे आणि बाकीचे त्या झाडाच्या सावलीखाली येऊन त्याची रसाळ फळं गोमटी फळं चाखणार आहे आणि उद्याचे जे भावी पिढी असणार आहे, उद्याचं जे भविष्य आहे त्यालासुद्धा ते मोटिवेट करणार आहे. म्हणजे हे करणं खूप गरजेचं आहे की जे येत नाही त्याचं हॅमरिंग नको. हे येत नाही तुला, हे जमत नाही, ह्यात तू पास होत नाही, इतकेच कमी मार्क्स मिळतात, नो. हे थांबायला पाहिजे. जे येतंय त्याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. जे आहे ते जाणून घ्यायला शिकलं पाहिजे. जे येतंय त्याला मोटिवेट करायला शिकलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं त्याला आयुष्यात कुठल्या संधी आहेत त्या संधी त्याला प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक ती मदत या शिक्षण व्यवस्थेनं जर प्रोव्हाइड केली, जे आपल्या जे वेस्टर्न हे जे आहेत आपल्या कंट्रीज आहेत, वेस्टर्न कंट्रीज, तिथं हेच चालतं. तिथं फक्त मुलांचं टेस्टच्या माध्यमातून केलेल्या गुणधर्मावरती सगळं भविष्य ठरत नाही. तर लहानपणापासूनच त्याला काय येतं काय येत नाही ह्याची जी चाचणी आहे, अलीकडेच आपण एक कल चाचणी म्हणून घेतली बघा. ती कल चाचणी घेऊन मुलांना मोटिवेट करायला लागलो. परंतु तिथं पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. त्याच्यामुळं तिथली मुलं हताश होत नाहीत. तिथली मुलं लगेच 10वी नापास झाली म्हणून आत्महत्या करत नाहीत किंवा एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स मिळाली तर जगाला तोंड दाखवण्यासाठी ती इकडं तिकडं लपत नाहीत. तर त्यांच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ही ओळखून त्याला योग्य ती दिशा देऊन आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी ती निश्चितच धडपडताना आपल्याला दिसतात. हीच बाब आपल्या देशामध्ये घडण्यासाठी हे निकष संदर्भीय मूल्य निर्धारण त्यांचं होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर अशा रीतीने आज आपण मूल्यनिर्धारणाचे वेगवेगळे प्रकार बघितले. आकारिक मूल्यनिर्धारण आणि संकलित मूल्यनिर्धारण पाठीमागच्या तासिकेलाच आपण बघितलेलं होतं. आजच्या भागामध्ये आपण वास्तव मूल्यनिर्धारण, पर्यायी मूल्यनिर्धारण, मानक संदर्भीय मूल्यनिर्धारण आणि निकष संदर्भीय मूल्यनिर्धारण याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे. यापुढील भागात आपण पुढील संकल्पना अभ्यासूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच.